नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आपला तो बाळू आणि दुसऱ्याचं ते कार्टं असं देवेंद्र फडणवीस सारखं म्हणत असतात. कालचंच उदाहरण घ्या. मुंबई पुणे मिसिंग रोडवरील दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ते बघून हसूच आलं. खरं म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडलेली असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर ही दुर्घटना घडली त्याला नैसर्गिक आपत्तीचं कारण असू शकतं. त्याच्या सखोल खोलामध्ये जाण्याची गरज आहे. ही दरड कोसळली का मिसिंग लिंकवर दरोडा पडला असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. असंच एखादी घटना जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात घडली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं असतं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागलेला आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे बॅनर तयार करून जोडे मारो आंदोलन सुरू करायचे आणि मीडियामध्ये त्याच्या बातम्या जोरजोरात यायला सुरुवात व्हायची. मुंबई पुणे मिसिंग रोडवरील एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही विरोधकांनी त्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या, काही मुद्दे उपस्थित केले, तर त्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही तळपायाची आग मस्तकाला जावी अशी होती. त्यांनी जेव्हा या उड्डाणपुलाचं म्हणा किंवा या मार्गाचं उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की 7 देशांच्या मदतीने या मार्गाचं आपण निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं जगातील अत्यंत असा उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा मार्ग भविष्यामध्ये मुंबई पुण्यामधली आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. अर्थातच त्यांच्या या सगळ्या प्रकल्पाला अनेकांनी मन भरून पाठिंबा दिला होता, त्यांचं कौतुकही केलं होतं आणि हेच कौतुक आज त्यांच्या अंगलट आलं असं दिसत आहे. ही दरड कोसळली त्यावेळी रात्रीची वेळ होती, त्यामुळं वाहतुकीची वेग कमी होता. तरीसुद्धा ज्यांनी प्रत्यक्षदर्शींनी ही घटना बघितली आणि त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली त्यामुळं जगभरामध्ये ही घटना घडत असताना मातीचा लोट जसा पुलावरून खाली कोसळत असतानाचे दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहे. नाहीतर ही घटना पूर्ण झाकून टाकली असती असं सुद्धा बोललं जात आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे स्पेन, डेन्मार्क, मलेशिया, तैवान अशा जवळपास 7 देशांच्या मदतीने या मार्गाचं निर्माण केलेलं आहे आणि अवघ्या 9व्या आठवड्यामध्ये या पुलावर ही दुर्घटना घडलेली आहे. या मार्गावरती अनेक ठिकाणी खड्डेसुद्धा पडलेले आहे, पण त्याही बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेले खुलासे मी म्हटलं त्या पद्धतीने हास्यास्पदच आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं रस्ते कनेक्ट केले जातात आणि 2 रस्ते जिथं जोडले जातात, कनेक्टिंगचा जो भाग आहे तेवढ्या भागापुरतेच फक्त छोटे छोटे खड्डे पडलेले आहेत. खरं तर हे सगळं सांगायला अभियांत्रिकी महाविद्यालयाची पदवी असायला हवी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी या पद्धतीची चौकशी करून त्या पद्धतीचा अहवाल दिला आहे का असं फडणवीसांना कोणीतरी विचारायला पाहिजे. त्यांच्याकडे असा अहवाल असेल तर तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे. पण जिथं रस्ता जोडला जातो अशा ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि तेही अत्यंत छोटे छोटे खड्डे आहेत आणि ज्यांनी आयुष्यामध्ये एकही पूल बांधला नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये असं उत्तर फडणवीसांनी देऊन त्यांचं काम करून मोकळे झालेले आहेत. खरं तर आता मला जाता जाता एक आठवण करून द्यायची की 1995मध्ये जेव्हा युतीचं सरकार सत्तेवर आलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्या काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उड्डाणपुलांचं काम मनोहर जोशींच्या सरकारनं शिवसेनेच्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं त्यांचा रोग नेमका कोणाकडे होता? उद्धव ठाकरेंकडे असेल तर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मुंबईमधील म्हणजे त्या शिवसेनेच्या काळामध्ये मुंबईमधील अनेक उड्डाणपुलांची कामं झालेली आहेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कुणाच्या काळात काम झालं, कुणाला क्रेडिट मिळालं याहीपेक्षा काम कसं झालं, कामामध्ये चुका काय निघाल्या आहेत आणि कामामध्ये जर कोणी दोषी आढळत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही हा खरा प्रश्न येतो. श्रेय घेण्यासाठी तुम्ही पुढे येतात तसं ही सुद्धा जबाबदारी घेण्यासाठी पुढं यायला पाहिजे असं वाटतं. गिरे तो भी टांग ऊपर असं करून फार काळ चालणार नाही. त्यामुळं मुंबई पुणे मिसिंग हायवेची जी आत्ता परिस्थिती आहे त्या बाबतीमध्ये खरं तर मोठा खुलासा येण्याची गरज आहे. हा मार्ग खरंच
धोक्याच्या परिस्थितीतून बाहेर आलेला आहे का, अशी दुर्घटना पुन्हा घडू शकते का, या संबंधीचं स्पष्टीकरण सरकारने करायला पाहिजे. ज्या 2 लेन चालू झालेल्या आहेत त्या 2 लेनवरील जे लोक आपला जीव घेऊन मुठीत घेऊन जात आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहात, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्याची उत्तरं द्या. महाराष्ट्रामध्ये पावसानं आधीच हाहाकार माजवलेला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळत आहेत. झाडं कोसळून काही ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत. त्याचाही आकडा फडणवीसांनी जाहीर केला की वर्षभरामध्ये जिथे 850 झाडे पडतात तिथे मुंबईमध्ये एकाच महिन्यामध्ये 350 झाडं कोसळली. ठीक आहे, ही आकडेवारी वगैरे सगळी ठीक आहे, परंतु या मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला तंबी दिली पाहिजे आणि मुंबईतील लोक जे ओरड करत आहेत त्यांच्या एकूण प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे आणि गावागावामध्ये जसं तुमचं वार्डावार्डामध्ये गावागावामध्ये जसे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते तुम्ही प्रशासकीय यंत्रणेसोबत उतरवायला पाहिजे मैदानामध्ये. तरच सबके साथ सबका विकास असं आपल्याला म्हणता येईल. हे फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. मिसिंग रोडवरील दुर्घटना ही डोळ्यात अंजन घालणारी आहे आणि मिसिंग रोड हा कनेक्टिंग रोड म्हणा, त्याचं नामांतर करायचं आहे, त्याला आणखी काहीतरी नाव द्यायचं आहे. परंतु इथं अनेक गोष्टी मिसिंग आहेत आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे ही दरड कोसळली का काही दरोडा पडलेला आहे 7,000 कोटीच्या कामामध्ये. 56% कमिशनांच्या सुद्धा बातम्या बाहेर येत आहेत. तर असं कमिशन वगैरे काही झालेलं असेल नसेल त्याचंही स्पष्टीकरण फडणवीसांनी द्यावं. इतरांनी काय केलं काय केलं नाही असं आत्ता उघडण्यात काही अर्थ नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिलेली आहे की या उड्डाणपुलाच्या दुर्घटनेला सुद्धा पंडित नेहरूच जबाबदार आहे. त्यामुळं या सरकारमध्ये कोणतंही काही घडल्यानंतर कोणीच जबाबदार नसतं. जर काँग्रेसचे नेहरू आणि राहुल गांधी हेच जर जबाबदार असणार सगळ्या गोष्टीला तर मग या सरकारवर कोणती जबाबदारी टाकायची असाही प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आज इतकंच. मिसिंग रोडवरच्या एकूण घटनांच्या बाबतीमध्ये आणि पुढच्या घडामोडींविषयी आपण चॅनलवर अपडेट घेणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.